नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझ्या चॅनलचं नाव आहे मास्टर माइंड आर्ट। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुलेट रिपेंट कशी करायची हे पाहणार आहे। तर तुम्ही पाहू शकता की मिस्त्रीने गाडी पूर्ण खोललेली आहे, पूर्ण पार्ट अँड पार्ट वेगळा केलेला आहे। तर हे आपले राजेंद्र मिस्त्री राजेंद्र कांबळे शिराळचे आहेत आणि हे शिराळहून आपल्याकडे बाईक घेऊन आलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता की गाडीचा जो जुना पेंट आहे ते काढायची प्रोसेस मी चालू केलेली आहे। आणि ही प्रोसेस करत असताना मी जे केमिकल यूज केलेलं आहे ते ॲसिड म्हणते वुडपॉलचे। तर त्या माध्यमातून मी हे पेंट रिमूव्ह करण्याचा मी प्रयत्न करत आहे। आणि अशा प्रकारे पूर्ण जो काही गाडीचा जुना पेंट आहे ते पूर्ण आपण संपूर्ण रिमूव्ह करूनच त्याच्यावरती आपण पुढील प्रोसेस करणार आहे। तर तुम्ही पाहू शकता। आणि जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता आणि लाईक करायला पण विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर। आणि तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंट्समधून नक्की सांगा, म्हणजे मला पण कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या भागातून लोक पाहत आहेत। तर मित्रांनो, असेच पुढे व्हिडिओमध्ये राहा। पुढील ज्या काही प्रोसेस आहे ते तुम्ही डिटेल्समध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या तुम्ही समजून घेऊ शकता। जे काही गाडीवरती आपण जी प्रोसेस करतो पेंट करण्या अगोदर आणि पेंट करताना ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून जातील। तर मित्रांनो, हे पाहू शकता की पेंट रिमूव्ह केल्यानंतर हे डायरेक्ट मी तुम्हाला फायनल इंजिन पेंट केलेलं दाखवत आहे। ह्याच्यावरती आपण हीट प्रोटेक्शन प्रायमर वापरून त्याच्यावरती पेंट यूज केलेला आहे आणि त्याच्यावरती कोटिंग आपण अप्लाय केलेलं आहे। तर मित्रांनो, इंजिनचे काम आपण पूर्ण कंप्लीट केले आहे। आता ज्या काही गाडीचे जे पार्ट बाकीचे राहिलेले आहेत त्याच्यावरती आपण प्रोसेस चालू केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की चेसीचा जो जुना कलर आहे तो पूर्णपणे काढण्याचा इथं प्रयत्न चालू आहे। आणि अशा प्रकारे आपण पूर्ण चेसीचा पेंट काढूनच त्याच्यावरती आपण जी बाकीची पुढील जी प्रोसेस आहे ती आपण अप्लाय करणार आहे।
तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता जे काही कलर रिमूव्ह केलेला आहे आणि जे काही कलर शिल्लक आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जो काही गाडीचा जो जुना पेंट होता ते पूर्णपणे मी काढून गाडी इथं जे सर्व पार्ट मी एकत्र केलेले आहेत तुम्ही पाहू शकता। जे काही पार्ट आहे त्या पार्टचा पूर्णपणे मी कलर इथं रिमूव्ह केलेला आहे। आता आपण या जे काही पार्ट जे आपण कलर काढलेले पार्ट आहेत त्याच्यावरती आपण ते एकदा त्याला वॉश करून त्याच्यावरती आपण पुढील प्रायमर अप्लाय करणार आहे। हे चेसी पहा, तुम्हाला मी अगोदर जे काही व्हिडिओ दाखवला होता, जे काही थोडा कलर काढला होता, थोडा शिल्लक होता, आता हा पूर्णपणे आपण कलर रिमूव्ह केलेला आहे। याच्यावरती आपण पुढील प्रोसेस म्हणजे जे काय प्रायमर अप्लाय करायचे ते पण तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवेन आणि त्याच्यानंतरनं जे काही प्रोसेस आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन। आणि मित्रांनो, या गाडीसाठी आपण जे काही पेंट यूज केलेले ते पूर्णपणे कंपनीचे ओरिजिनल पेंट आहेत। ते पण तुम्हाला मी पुढे दाखवेन आणि असेच व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहत राहा की जे काही गोष्टी आहेत ते तुमच्या पण लक्षात आले पाहिजेत। आपण जर कलरवरती जर पेंट अप्लाय केला तर नंतरनं कलरला प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणजे हे जे काही राहिलेले पार्ट आहेत हे पण आपण पूर्णपणे याचा पण कलर आपण रिमूव्ह करणार आहे आणि जे काही रिमूव्ह करण्यासाठी टूल्स वापरले तेच तुम्ही समोर पाहू शकता। या टूल्सद्वारेच आपण गाडीचा जो काही जुना पेंट आहे तो आपण रिमूव्ह करत आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की चेसीचे जे काही गाडीचे काळे पार्ट आहेत ते आपण सर्व रिपेंट केलेले आहेत आणि ही जी काही प्रोसेस आहे कंप्लीट झालेली आहे। याच्यावरती आपण कोटिंगसुद्धा अप्लाय केलेलं आहे। याच्यावरती प्रायमरचा एक लेअर, त्याच्यानंतर कलरचे 2 लेअर व कोटिंगचे 2 लेअर अशा प्रकारे आपण पेंट अप्लाय केलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता जे काही पार्ट आपण जे जुना कलर काढून जे काही पार्ट तुम्हाला मी दाखवले होते त्या पद्धतीनेच मी याच्यावरती प्रायमर आणि पेंट व कोटिंग अप्लाय करून हे जो काही पेंट आहे फायनल पेंट केलेला आहे। याच्यानंतर त्याचे जे मेन पार्ट आहेत म्हणजे त्याचे पॅनेल म्हणा, टाकी म्हणा, हे सुद्धा आपण याच्यामध्ये तुम्हाला दाखवून जे काही फिनिशिंग आहे ते तुम्हाला समोरच दिसेल। अशा प्रकारे मित्रांनो सर्व पार्ट आपण रिपेंट केलेले आहेत आणि जे काही कलर यूज केलेले आहेत ते कंपनीचे ओरिजिनल कलर आहेत। कोटिंगसुद्धा ओरिजिनल कंपनीचे वापरलेले आहेत, त्यामुळेच ही फिनिशिंग तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे जो काही पेंट यूज केलेला आहे तो बायलक्स कंपनीचा बेसकोट आणि कोटिंग पण 2.1चं कोटिंग यूज केलेलं आहे। तुम्ही फिनिशिंग पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे गाडीचे काम संपूर्ण कंप्लीट झालेले आहे आणि आपले मिस्त्री राजेंद्र कांबळे हे 32 शिराळाहून ही गाडी आपल्या इथे आपल्या शॉपिंगमध्ये आणली होती आणि ह्या गाडीला साधारणतः 15 दिवसाचा कालावधी लागलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे गाडीचे पूर्णपणे पॅकिंग झालेले आहे। आता ही गाडी राजेंद्र मिस्त्री आपल्या शॉपवरती घेऊन जाऊन पूर्णपणे गाडीचे होल फिटिंग करतील आणि त्याच्यानंतर गाडी पुन्हा एकदा आपल्या शॉपवरती घेऊन येतील पॉलिशसाठी। त्याच्यानंतर तुम्हाला फायनल जे काय रिझल्ट आहेत ते तुम्हाला पुढे दिसतील। आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की गाडी
जे बुलेटचे जे काही जोडायचे काम आहे ते चालू आहे आणि बुलेट जोडण्यासाठी साधारणतः 4 दिवस लागलेले आहेत त्यांना. राजेंद्र साहेब कांबळे हे बुलेटचे स्पेशालिस्ट आहेत. ते बारीक सारीक ज्या काही गोष्टी आहेत ते पूर्णपणे ज्या काय लागणाऱ्या गोष्टी आहेत ते पूर्णपणे काळजीपूर्वक काम करत असतात आणि त्यांचे जे काही जोडायची जी काही पद्धत आहे ती पण अति छान पद्धत आहे. त्यांनी गाडी जशी शोरूममध्ये जोडली जाते त्या पद्धतीने तिने गाडी इथे जोडली होती. जेव्हा मी पाहिली त्यावेळी प्रत्येक काय गोष्टी आहेत मी चेक केल्या होत्या. मला एकसुद्धा क्युरी त्याच्यामध्ये सापडली नाही आणि हे एकदम जुने खेळाडू असल्यामुळे यांना कुठली गोष्टी काय यांच्याकडून काही सुटली नाही आणि आम्हालासुद्धा काही क्युरी सापडली नाही. बरेच जे कारागीर आहेत ते गाडी पाहण्यासाठी आले होते परंतु कुणालाही कसलीही क्युरी त्याच्यामध्ये काढता आली नाही. तर हे राजेंद्र साहेब मिस्त्री 32 शिराळचे आहेत. जर तुम्हाला यांच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तुम्ही तुमचा नंबर पाठवा. मी तुम्हाला कॉल करून यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. हे गाडीचे बुलेटचे स्पेशलिस्ट असल्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर ते तुमचा सॉल्व करून देण्याची पूर्णपणे जिम्मेदारी घेतील आणि तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व होईल याची गॅरंटी मी देतो. तर मित्रांनो असेच पुढे व्हिडिओमध्ये राहा आणि गाडीचे जे काय फायनल शॉट जे आम्ही शूट केलेले आहेत ते तुम्ही पहा आणि तुम्हाला गाडीचे काम कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय कुठून पाहताय, कोणत्या भागातून पाहताय, कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, कोणत्या राज्यातून पाहताय हे नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा. आणि मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.